नमस्कार, मी श्याम मोगले. आपण पाहत आहात फ्री मीडिया. नवाब मलिक, अजित पवार आणि भाजप या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने नवाब मलिक यांना मुंबईतील शिवडी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला असून आम्ही या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही, तर आमचा पाठिंबा हा त्याच मतदारसंघात महायुतीच्या शिवसेना पक्षाने दिलेल्या उमेदवाराला असणार आहे, असं भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशच्या 3 ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे. त्याच वेळेस नवाब मलिक यांच्यावर होत असलेले आरोप हे खोटे आहेत, अशा प्रकारचं प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलं आहे. मात्र नवाब मलिक या विषयावरून अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील शीतयुद्ध हे आजचं नाही. साधारण वर्षभरापूर्वी विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळेस अजित पवार हे तुरुंगातून बाहेर आले. नवाब मलिक हे तुरुंगातून बाहेर आले. नवाब मलिक बाहेर आल्यानंतर ते सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बसले. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने याला आक्षेप घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवून नवाब मलिक यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना आपल्या महायुतीमध्ये घेता येणार नाही, अशा प्रकारचा त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आलं. अजित पवार यांनी त्या पत्राला उत्तर दिलं नाही, पण माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतलेलं नाही, अशा आशयाचं त्यांनी प्रत्युत्तर दिलं आणि त्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भारतीय जनता पक्षाची भूमिका अजित पवार यांना मान्य होती. मुळात नवाब मलिक आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात अनेक वर्षांचं हाडवैर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा एकसंघ पक्ष असताना नवाब मलिक त्या पक्षाचे प्रवक्ते म्हणून सातत्याने भारतीय जनता पक्षावर टीका करण्याचं काम करत होते. महाविकास आघाडीचं राज्यात सत्ता असताना नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप आणि त्या दाखवलेले पुरावे यामुळे नवाब मलिक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यातून ते बाहेर आल्यानंतर त्यांनी कायम अजित पवार यांची सोबत करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय जनता पक्षाच्या विरोधामुळे अजित पवार त्यांना उघडपणे स्वतः सोबत ठेवू शकले नाही. आता विधानसभेची निवडणूक सुरू असताना उमेदवारी अर्ज भरताना नवाब मलिक यांच्या अणुशक्ती नगर या विधानसभा मतदारसंघातून त्यांची मुलगी सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली. त्यामुळे नवाब मलिक यांना उमेदवारी असणार नाही असं वाटत होतं. त्याच वेळेस नवाब मलिक यांनी शिवडी विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला होता आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार यांनी नवाब मलिक यांना पक्षाचा अधिकृत AB फॉर्म दिला. त्यामुळे ते पक्षाचे अधिकृत उमेदवार झाले. त्यांच्या या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी विरोध केला. देवेंद्र फडणवीस यांनी तर आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांच्याशी आमचा काही संबंध नाही, तेथे आम्ही महायुतीचे उमेदवार शिवसेने या पक्षाचे त्यांना पाठिंबा देणार आहोत असं. त्यानंतर अजित पवार यांनीही ते प्रत्युत्तर देताना भाजपकडून नवाब मलिक यांच्या विरोधात केले जात असलेले आरोप खोटे आहेत असं उत्तर दिलं आणि त्यांच्या उमेदवारीची पाठराखण केली. महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत असताना नवाब मलिक यांच्यासाठी अजित पवार यांनी भाजपशी पंगा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महायुतीच्या विरोधातील म्हणजे महाविकास आघाडीतील नेते भारतीय जनता पक्षाला खिजवत आहेत. तुम्ही ज्यांच्यावरती देशद्रोहाचे आरोप लावले त्यांनाच आता सोबत घेऊन निवडणूक लढवतात, अशा स्वरूपाचे आरोप आहेत. त्या आरोपांच्या जाचातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते
फक्त आता नवाब मलिक या पक्षाशी त्या मतदारसंघापुरता आमचा काही संबंध नाही. त्या मतदारसंघात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नाही तर शिवसेनेसोबत आहेत असे सांगून स्वतःची सुटका करून घेत आहेत. मुळात अजित पवार हे केवळ सत्तेसाठी भारतीय जनता पक्षासोबत आले नाहीत, तर आतापर्यंत त्यांचं एक स्वप्न राहिलेलं आहे ते म्हणजे मुख्यमंत्री होण्याचं. आणि ते मुख्यमंत्रीपद आपल्याला भारतीय जनता पक्षासोबत गेल्यावर मिळू शकतं अशी त्यांना आशा आहे. म्हणजे निवडणुकीनंतर अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना भाजपची मदत घेणं हा एकमेव पर्याय दिसत आहे. अशा परिस्थितीतही ते भारतीय जनता पक्षाशी पंगा घेऊन नवाब मलिक यांची पाठराखण का करत असावेत असा एक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येतं लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात केलेल्या एकगठ्ठा मतांमुळे अनेक मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अगदी निसटत्या फरकाने पराभूत झाले. तेथे मुस्लिम मतांमध्ये थोडी जरी विभागणी झाली असती तरी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले असते. मात्र या मुस्लिम मतांमुळेच लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. आपण आता भारतीय जनता पक्षासोबत महायुतीत आहोत आणि त्यामुळे आपल्याला मुस्लिम मतं मिळतील की नाही याबाबत त्यांना साशंकता आहे. मुस्लिमांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महायुतीतल्या इतर दोन पक्षांप्रमाणे हिंदुत्ववादी नाही तर आम्ही सेक्युलर आहोत आणि आम्ही मुस्लिमांसोबत आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून वेळोवेळी सुरू आहे. मधल्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी किंवा आमदारांनी मुस्लिमांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचाही राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी निषेध केला होता आणि त्याला विरोध केला होता. त्यामागे हीच भावना होती की राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार ज्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत आहेत किंवा उमेदवार ज्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवत आहेत त्यांना मुस्लिम मतं मिळण्यास कुठलीही आडकाठी तयार होऊ नये. आताही त्यांनी नवाब मलिक यांच्या मुलीला एका मतदारसंघातून उमेदवारी देत असतानाच स्वतः नवाब मलिक यांना उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आपल्याला विरोध होईल हे माहीत होतं. तो विरोध झाला तरी आपण तो विरोध मोडून काढायचा आणि नवाब मलिक यांची पाठराखण करायचं हेही त्यांनी आधीच ठरवलेलं असावं. किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊनच त्यांनी नवाब मलिक यांना EB फॉर्म दिला असावा. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते नवाब मलिक यांच्या बाबत पूर्वी ज्या टोकाची भूमिका व्यक्त करत होते तशी त्यांनी केली नाही. त्यांनी फक्त आम्ही आता नवाब मलिक यांच्या सोबत नाही तर शिवसेनेच्या उमेदवारासोबत आहोत असे सांगून त्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजेच नवाब मलिक आणि त्यांची मुलगी यांच्या यांना पाठरी राखण केल्यामुळं किंवा यांना पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उरलेल्या 50-55 विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिमांची काही मतं मिळाली तर त्यांचे आमदार अधिक संख्येनं निवडून येतील आणि महायुतीला त्याचा फायदाच होईल असा त्यामागचा सुप्त हेतू असावा. यामुळे नवाब मलिक ही भाजप आणि अजित पवार यांच्या गळ्यातील हड्डी बनलेली नाही तर नवाब मलिक प्रकरण हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांच्या उमेदवारांना मुस्लिम मतं मिळवून देण्यासाठीचा एक छोटासा प्रयोग आहे. राजकारणामध्ये असेच प्रयोग करून निवडणुका जिंकून सत्ता स्थापन करायची असते. त्याच मार्गाचा नवाब मलिक प्रकरणाचा एक रस्ता दिसत आहे. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.